प्रातःकाली राजमा आली. वत्सा, हे दानच बघायला आले मी. फार वर्षापूर्वी ताटातूट चालेला माझा बाळ हवाय मला. कोण? राजमाता कुंती देवी. आपला बाळ नाही मी. मी राधेई सूतपुत्र आहे. नाही बाळा, राधा तुझी आई नाही. मी आहे रे तुझी माता. कृष्णाला सर्व काही सांगून सुद्धा का परक्यासारखं वागतोस तू माझ्याशी. पुत्र प्राप्तीसाठी स्त्रीमन तळमळत असते. कोण माता आपल्या कान्याचा सुखासुखी त्याग करी. त्यावेळच्या क्रूर परिस्थितीमुळे मला तुझा त्याग करावा लागला. राधे नाहीस तू, खावते आहेस. खबरदार राजमाते, माझ्या राधाई बद्दल शंका घ्याल तर ताबडतोब निघून जा इथून. नको रे इतका कठोर बोलू. त्या दिवसापासून क्षणोक्षणी जळते रे मी. माझ्या वागण्याचे समर्थन नाही करत मी. माझी विवशता लक्षात घे. समाजाच्या भीतीने गंगार्पण केले मी तुला. मी अपराधी आहे रे तुझी. तेजस्वी सूर्यपुत्राला सूत पुत्राचे जिणे जगायला लावले. तरी बाळा, मी आई आहे रे तुझी. आई आहे. आई? हस्तिनापूरची महाराणी एका सूतपुत्राची आई. हळू बोला. समाज दिंडवडे काढतील तुमच्या अब्रूची. लक्तरे करतील तुमच्या चारित्र्याची. युद्धाच्या या शेवटच्या क्षणी माता म्हणून माझ्या समोर येऊन माझा पराक्रम, माझं शौर्य दुबळ करून पाहत आहात तुम्ही. अर्जुनाच्या जीविताची हमी हवी आहे ना तुम्हाला. त्यासाठी या राधे याचा प्राण गेला तरी चालेलच ना. नाही राजेशा, मला माझे 6 पुत्र हवे. सर्वाशी प्रेमाने वागणारा सालस्कर आपल्या जन्मदात्रीशी असा कठोर कसा वागू शकतो. दानवीरा बाळा, आई या अक्षराचे भीक मागते तुझ्याजवळ. एकदाच आई म्हणून हाक मार. राजमाते, अपात्री कर्ण कधी दान देत नाही. माता हा शब्दच माझ्या स्मृतीतून नष्ट केलाय तुम्ही. तरीही आपणाला अज्ञात रित्या पाठवत नाही. तुम्हाला तुमचे 5ही पुत्र जिवंत हवेत ना. जा राजमाते. हा महादानी कर्ण तुम्हाला वचन देतोय. तुमचे 5ही पुत्र जिवंत राहतील. अर्जुनासह किंवा कर्णासह. पांडव 5, 6वा पांडव नियतीला मंजूर नाही. जा राजमाते, हे कौरव शिबिर आहे. राजेशा, तुझ्या विरहाच्या यातना मी जीवनभर मुकाट सहन केल्या. राजेशा, कान आतुर झाले ते तुझ्या मुखातून ते शब्द ऐकायला. मला माहित आहे क्षमेला अपात्र आहे मी. तुझं उभं जीवनच उद्ध्वस्त केलंय मी. पण एक अभागी माता म्हणून एकदाच आई म्हणून हाक मार. तुझ्या मुखातून ते शब्द ऐकल्याशिवाय मुक्ती नाही माझ्या पापाला आणि मलाही. कौरवाच्या सेनानायकाला रडून अपशकून काढणार नाही मी. माझे अश्रू फक्त अंधारानेच पाहिले. यापुढे अंधारच त्याचा सोबती. माझ्यासारख्या पापिणीला तीच शिक्षा येईल. सुखी रहा. शक्य झाल्यास क्षमा कर मला. अभागी कन्या, मातेची तुझी ही कदाचित अखेरचीच भेट असेल. मला मिळालेलं हे जीवन, हा देह तिच्याच मुळेच तर आहे. आणि मात्र भक्ती तेथेच